गट्टू, काय चाललंय डोक्यात? नाही, काही नाही. काय? अहो, लग्नासाठी उभ्या राहिलेल्या आपल्या एका स्टाफला लग्नाच्याच दिवशी मी नोकरीवरनं काढून टाकलं होतं. त्याचं काय? नाही, काही नाही. तिला काय वाटलं असेल याचा आता विचार करतोय. काय झालं? नाही, मला बरं वाटलं ऐकून. म्हणजे तू फक्त कंपनीच्या कामाचाच विचार करत नाहीस, एम्प्लॉयचा, आपल्या माणसांचा विचार करतोस. हो ना, आणि तोच विचार करून मला खूप गिल्टी वाटतं आता. का गिल्टी का? आपल्या कंपनीचा नियम आहे तो. मी आपल्या कंपनीवर लादलेला नियम. असं का बोलतोयस? खरं नाही काय? म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी घडतं आणि तसं पुन्हा घडू नये म्हणून मी एक सो कॉल्ड नियम वगैरे बनवतो, आणि त्याच्यामध्ये माझ्या बरोबर असलेली सगळी माणसं सफर होतात. किती चुकीचं आहे. अहो, मी एक निर्णय घेतोय. मी हा नियम बदलण्याचा विचार करतोय. गुड. हो, म्हणजे बघ ना, उद्या जर जुईला लग्न करायचं असेल तर त्यासाठी तिला आपलं ऑफिस सोडावं लागेल, आणि तसं होऊ नये म्हणून कदाचित ती खोटं सुद्धा बोलेल, आणि मला जर हे कळलं तर मी तिला काढून टाकेन. पण मग या सगळ्यामध्ये दोष नेमका कोणाचा? शेवटी ती तिच्या गरजेसाठीच मला फसवत राहील. चांगली गोष्ट. पण जो काय निर्णय घ्यायचा आहे तो नीट विचार करून घे. आणि एक सांगू, अदितीशी बोलून घे. अहो, गट्टू, आई आहे मी तुझी. तुझ्या मनात काय चाललंय मला समजतंय. अदिती आवडते ना तुला?